गोनच आहे. तुम्हाला कशावरून लक्षात आलं भैया? गोल गोल चक्री आहेत. बारीक आहे का मोठा आहे? फुरसे पण असू शकेल. हे नक्की बघूया. 100% गोनस आहे. त्रिकोण तोंड आणि गोल गोल चक्र. गोल गोल चक्र त्रिकोण तोंड काय बघितलं नाही, आपण- गोल गोल चक्र तर बघितले. आणि जाडी केवढी आहे? गाडी अंगठ्यासारखी अंगठासारखी म्हणजे फुरसे पण या बोटासारखी तर असेल. असेल. म्हणजे गोनस असतील तर हे पालं पेटवलेलं ठीक आहेत. बरोबर ना? गोनस काय लय वाईट बाबा. गोण आमचा अंग कापायला कापतोय. आमचं कापतोय बघ. हातावर घेऊन आलोय मी. हातान धरतोय. गोनस म्हटलं की आम्ही पण त्याला टच नाही करत. कुठलं दिशेने गेलाय बघा? एक मध्ये होता मध्ये तिकडं लक्ष ठेवा सगळेजण. आपण ती गोरखची का तिकडचं बघून घेतो. एका सेकंदात गोंदा उडून चालायचं नाही. तुमचा व्हिडिओ मी बघतो प्रत्येक टायमाला. आणि मी पण गोनच्या बाबतीत आळस करत म्हणजे ते गाफील नाही करत. नाही काय कळला अजिबात नाही. भैयाला बरोबर सांगतो. कॅमेरामॅन जरा मोठं आहे ना. कॅमेरा घोणस आहे राव. बरं घोणसच आहे की. गोणच आहे ती. याचा अंदाज 100% खरा निघालेला आहे. शेतकऱ्यांची अवस्था बघा मित्रांनो काय होत्या. हा भारतातला सर्वाधिक मानला जाणारा हेमोटॉक्सिक विषाने घोणस. गोल गोल डेट लाईन आहेत. स्ट्रॉंगमध्ये धरला या. म्हणून माझं पण धाडस आहे याला. नागाबाला विचारला नाही नाग बरा हिमोटॉक्सिक विष. हे कसं असं द्राक्षासारख्या माळा ती पुढे सरकते बघा निसटल्या सार्क. तर कशात घालू आपण? नाही बघा घोणस चावण्यात परड लई परड बॉटल किंवा काही घोणस इथं नक्की आहे बरं का तुमच्यात. हा हे पिल्लू आता कुठं आलं मला सांगा की. एक घोणस 50 पिल्ली घालतोय. क्षमता आहे. बिना अंड्याची पिल्ली देते ती. दाखवलंय. अंडी नाही घालत. अंडी नाही घालत ती. डायरेक्ट पिल्लीच टाकतोय. पिल्ली तयार होते ती. आणि मित्रांनो घोणस येतो हिमोटॉक्सिक विष आहे. उपचार नाही झाला तर जगणं फार असंख्य वेदना होतात हा साप गावल्यानंतर. आणि शेतकरी हेच आहेत मी तुम्हाला दाखवलंय. पायात बघा या शेतकऱ्याच्या बघा चप्पल आहे. ते तर मामा बिन चप्पलचं आहे. सगळ्यांची चप्पल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यावेळी पायात बूट नसेल त्यावेळी अशी सापाची शेतकऱ्याला बाईट होते. आणि जरी झाली तर याची नक्षी मी तुम्हाला दाखवली. अशाच्या माळा जशा असतात मित्रांनो अशी याची नक्षी आहे. चावायला याला काय आहे? कशाची तुमच्या गाडीत वायरीच पिशवी ती पाला चारला तोड ती दिसलं दिसलं. आणि मी तुमचा व्हिडिओ बघतोय ना. आम्ही नाही बाबा याला धक्का लावत. आम्ही टच तर केला का बघा. त्रिकोणी तोंड तुम्ही बघितलं नव्हतं. त्रिकोणी कोण नाही हे जे नाही आणि काय दिसतंय सांगा ते पाल्यात हे जे दिसतंय ती मी बघितलं. रुद्राक्षाच्या माळा. ह्याच्यावरनच मी ओळखलं. त्याला तोंड कसलं आहे काय बघितलंच नाही. नाही लई बेकार साप आहे हा. त्याला घालतो सोडा परफेक्ट. एकदा माहीत झाल्यावर काय त्याचा कार्यक्रम लावायला जवळ त्याला मी कसा घालवतो जवळच्या आणि शेतकरी बांधवांना माझे नम्र विनंती आहे. 1.5 साली 2.5 साली कवटेमंकाळ तालुक्यात मोठा गैरसमज की कॅनॉलचं पाणी आलं म्हणून हे साप वाढलं. असं काही नाही. कवटेमंकाळ तालुक्यात घोणस सापाच्या प्रमाणात वाढ व्हायला कारण
कॅनॉलचं पाणी आल्यामुळं शेतकरी सदन झालेला आहे. ज्या माळाला कुत्रं बसत नव्हतं त्या माळाला एकर एकर शेती झालेली आहे. ज्या ज्या 1.5 साली लागणी आहेत त्याच्यामध्ये पाला पाचोळा पडतोय, सापाला शेतकरी पाणी सोडतोय, त्यामुळं अनुकूल वातावरण होतंय. 2-2दा घोणं सापाची यान होत्या. 40 ते 50 पिल्ली देतो. हिमोटॉक्सिक विष आहे. हिमोटॉक्सिक विष नर्वस सिस्टीम बंद करून गँग्रीन करण्याचं प्रमाण आहे. असा साप चावल्यानंतर कोणीही चुकून ही चूक करायची नाही. त्याच्या हाताला बांध, आवळपट्टी, पायाला बांध. चावल्यानंतर गार पाण्यानं जखम धुवून जेवढ्या त्याला लवकर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेता येईल मित्रांनो तेवढ्या लवकर नेणं गरजेचं आहे. हे जागवानचे शेतकरी सतर्क होते. हात गाठलेला होता पाल्यात तरी हुशार असल्यामुळं ते वाचलेले आहेत. सर्वांनी हुशार होणं गरजेचं आहे, कारण जीव लाख मोलाचा आहे. आणि अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक साप असल्यामुळं शेड्यूल 1मध्ये येत असल्यामुळे त्याला मारणंही कायद्यानं गुन्हा आहे. आणि असा साप जरी मानवी असता जवळच्या सर्प मित्राला बोलवा. साप वाचवा मित्रांनी, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.